हा आहे आतला पदार्थ. या सगळ्या रामायणामध्ये जे काही आतमध्ये छोट्या छोट्या गोष्टी लपल्यात, त्या प्रत्येक गोष्टीची एक वेगळीच आपल्याला शिकवण असू शकते. एक असा सुद्धा व्ह्यू आहे बरं का. रामायणाबाबतीत एक असा पण व्ह्यू आहे, की रामायणातल्या रामाला ब्रह्माचरण करणाऱ्या माणसाचं प्रतीक मानलं. ब्रह्म जसं आचरण करतं, ब्रह्मानी जसं माणसाचं आचरण करण्यासाठी स्वतःची कॉपी बनवली क्रिएटरनी, तसं तसंच्या तसं जो आचरण करतो, अशा या रामाला ब्रह्माचरण करणारा म्हणून पुरुषोत्तम असं मानलं. तर सीतेला मन मानलंय. तर सीतेला मन मानलंय. म्हणजे काय? सीता म्हणते, की "ओके, मला हे करायचंय, मी तुमच्याबरोबर येते, मला सुवर्ण मुरुत पाहिजे." ती मी मी लक्ष्मण रेषा ओलांडली आणि जो ब्रह्माचरण करणारा आहे, तो त्याच्यावरती कशाप्रकारे रिएक्ट करतो. रावण म्हणजे काय? हे जे राग, लोभ, मत्सर, मद, मोह हे जे आहेत, हे रावण आहेत. ते मनाला ते कॅप्चर करू पाहतात. पण राम आहे, हो हा त्या दोघांचा मध्ये उभा आहे. की तू या नाही ब्रह्माचरण करणारा जो आहे, तो या सीतेच्या आणि मनाला असणाऱ्या प्रलोभनाच्या मध्ये उभा आहे. त्यामुळे तो ब्रह्माचरणाचं सत्य, ब्रह्माचरणाचं वर्तन जिंकवून तो मनाला आपल्या काबूमध्ये करतो. आपल्या काबूमध्ये करून पुन्हा माणसानी मनाला कशा प्रकारे जास्तीत जास्त आपल्यासाठी आपल्या कंट्रोलमध्ये ठेवावं. अशा प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवावं म्हणजे डॉमिनन्स म्हणून नाही. मन हे आपल्यासाठी आपण जे म्हणतो, आपण जे मनाला सांगतो, ते मनाने करावं. मनाने इतर प्रलोभनाकडे स्वतःहून लक्ष न देता त्या प्रलोभनापासून स्वतःला लांब कसं ठेवायचं, त्यासाठी ब्रह्माचरण. असा करणारा तो पुरुषोत्तम. असा पण एक व्ह्यू सांगितलेला आहे. जसं मी म्हणतो, की रामायण जर तुम्ही परत, 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 परत वाचायला लागलात, तर तुम्हाला हे अजून आतले आतले पदर उलगडायला लागतात. जसं रामरक्षा हे तुम्ही पहिल्यांदा वाचलं, तर तुम्हाला ते आहा! एक खूप चांगलं शांतता वाटणारं, स्वतःला सिक्युअर्ड फील करून देणारं एक स्तोत्र असं तुम्ही म्हणू शकता. पण त्याच्यानंतर रामरक्षेच्या आतमध्ये जसे-जसे पदर उलगडत जातात, तसं-तसं तुम्हाला कळतं की हे फक्त स्तोत्र नाहीये. यामध्ये बुधकौशिक ऋषींनी काही अजून लपवून ठेवलंय, जे वारंवार अवेअरनेसनी या स्तोत्राचं पठण केलं तरच आपल्याला कळू शकतं. तसं जसं आपण म्हणतो की सीता ही धरणीमध्ये गेली. त्याचा अर्थ काय? धरणी म्हणजे अमन, मनाचा अमन म्हणजे मन नाहीसं होणं. ब्रह्माचरणाने मनावरती पूर्ण ताबा आणि मनाचं विलिनीकरण. आता मी आणि तो फक्त. मध्ये मन नाहीच. असा एक सुंदर विचार रामायण वाचत गेल्यानंतर पुढे-पुढे आपल्याला यायला लागतो, की ह्यांना याच्यात ते प्रतिकात्मक सुचवायचंय का? हे कोणी कॅरेक्टर्स आहेत का? म्हणजे कधी-कधी असं वाटतं, की आपण म्हणतो हनुमान, हे हनुमान सगळ्यांना माहिती आहे. तर आता हनुमान हे इतकं म्हणजे अष्टसिद्धी असणारे ते दैवत आहे. अष्टसिद्धी असणारं ते दैवत आहे. आणि ते श्रीरामापुढे नतमस्तक आहे. आता त्यामध्ये एक अतिशय सुंदर एक गुरु शिष्य असं म्हणायला हरकत नाही, असा एक प्रसंग म्हणजे तो इतका तो लोभस प्रसंग आहे रामायणात सांगितलेला. ज्या वेळेला श्रीराम म्हणतात आपल्याला वानर सेनेला, की आपल्याला सीतेला आणायला जायचंय, तेव्हा सुग्रीव लीड घेतो, तो हे मुख्य असतो. पण सुग्रीवाच्या त्या लीडमध्ये त्याला हे माहिती असतं, की आपल्या सगळ्या वानर सेनेमध्ये कोणाकडे काय आहे, तर हनुमानाकडे काय आहे याची कल्पना सुग्रीवला असते, की हा जो दिसतो, हा जो स्वतःला मानतो त्याच्यापेक्षा तो ग्रेट काहीतरी आहे. पण ते काय आहे याची कल्पना कोणाला असते? परफेक्ट. जेव्हा ते समुद्र किनारी बसलेत, सगळे वानर आहेत आणि ते म्हणतात, "अरे बापरे! हा तर एवढा मोठा समुद्र आणि समुद्र कोऑपरेट करत नाही, खवळलेलं दिसतोय. आता जायचं कसं लंकेला तिकडे?" तेव्हा जांबुवंत, आता बघा याच्यामध्ये तो लोभस प्रसंग का म्हणतोय मी? यामध्ये
असं बऱ्याच वेळा असतं की हा माझ्या आई बाबांनी हे गुरु केलेत, माझ्या आई बाबांनी हे गुरु केलेत, पण मला हे गुरु मान्य आहेत. आता हे जांबुवंत कोण आहे? सांगायचंय काय, अहो त्यांनी गुरु बघताना त्यांनी वानर वानर गुरु पण नाही बघितलेत. जो गुरु त्यांच्यामध्ये असणाऱ्या आतमध्ये हनुमानामध्ये असलेल्या गुणांची ओळख करून देतो, ते तुझ्यामध्ये हे आहे बाबा, तुला माहित नाहीये का? तुझ्यामध्ये हे आहे, तू उडी मारू शकतोस आणि तू डायरेक्ट एका उडीत लंकेला जाऊ शकतोस. तुझ्याकडे या पॉवर्स आहेत, तुझ्याकडे या पॉवर्स आहेत, तू सहज करून घेऊ शकतोस. नाही तू केलंच पाहिजे, तू आत्ता ध्यानाला बस, आत्ता तू कर. हे तो जांबुवंत जर सांगतोय आणि हनुमान जर ऐकतात, ज्याच्याकडे अष्टसिद्धी स्वतःच्या आहेत, ज्या सीतेकडनं मिळाल्यात त्याला, त्या तुम्ही जो देणारा मेसेज आहे, पुन्हा आतल्या पदरामधला जर आत बघत गेलात रामायणामध्ये, तर त्यांना मेसेज हा द्यायचा असावा की कदाचित असं असू शकतं की तुम्ही मुलगी आहात, तुमचे गुरु मुलगा आहे, पुरुष आहे, तुम्ही पुरुष आहात, तुमचे गुरु स्त्री आहे, तुमचे आई बाबांचे गुरु हे आहेत, तुमचे गुरु वेगळेच आहेत. हनुमानाने गुरुमध्ये वानर वानर गुरु पण नाही बघितले, तुम्ही माणूस माणूस गुरु बघताय. एवढं बास नाही का, त्याने अस्वलाला गुरु करून घेतलंय. हा मेसेज म्हणजे जांबुवंत जेव्हा सांगतात की तुझ्याकडे ते आहे जांबुवंत, हा एक असा चिरंजीवी आहे जो अशासाठी सगळ्यांना माहिती आहे की ज्यांनी विष्णूचे सगळ्यात जास्ती अवतार बघितलेले आहेत. त्यांनी 9 अवतार बघितले. जांबुवंतांनी विष्णूचे सगळ्यात जास्ती अवतार बघत असेपर्यंत तो जिवंत होता. म्हणजे तो जांबुवंत सुरुवातीला आपल्याला जेव्हा दिसतो, तो दिसतो समुद्र मंथनात. समुद्र मंथनाच्या वेळेला तिकडे होता. त्यानंतर तो आपल्याला रामायणात दिसायला लागतो, त्यानंतर आपल्याला तो महाभारतात दिसायला लागतो. आपल्याला ते विष्णूच्या प्रत्येक विष्णू पुराणामध्ये जांबुवंताचा उल्लेख त्याच्या प्रत्येक अवतारात आहे. 9 अवतारात जांबुवंतचा उल्लेख आहे. म्हणून ते गुरुतत्व आहे. म्हणून ते सांगू शकतात तुझ्याकडे हे आहे आणि तू हे कर, तू उडी मार. समोरच्या मधला भाग जो त्याच्याकडे आहे, जो त्याला माहिती नाही त्याच्याकडे आहे, त्याचा आरसा त्याला दाखवून तू हे केलंस तर तुझं कल्याण आहे, अशा प्रकारे करणारा तो गुरु त्यांना भेटतो आणि हनुमान मान्य करतो आणि त्यांनी ती उडी मारलेली आहे. त्यांनी ती उडी मारलेली आहे. हा आहे आतला पदर. या सगळ्या रामायणामध्ये जे काही आतमध्ये छोट्या छोट्या गोष्टी लपल्यात, त्या प्रत्येक गोष्टीची एक वेगळीच आपल्याला शिकवण असू शकते. पण आपल्याला आज जे बोलायचं त्या रामायणामधल्या राम या कर्त्या बाबतीत